गुरुदैव दत्त. माणसामधले दुर्गुण. श्री गुरुचरित्राच्या 50व्या अध्यायामध्ये राजा वज्रबाहूच्या राणीच्या मनातल्या मत्सराच्या रूपानं माणसाची भीषणता पाहायला मिळते. राजाची दुसरी पत्नी गर्भवती असताना ही पहिली राणी द्वेषबुद्धीनं राजाचं प्रेम आणि वारसा हक्क गमावण्याच्या भीतीनं अस्वस्थ होऊन एक अमानवी कृत्य करत त्या गर्भवती राणीला सर्पाचं विष पाजते. हा प्रसंग त्या राणीपुरता मर्यादित नसून आदिम काळापासून माणसाला ग्रासून टाकणाऱ्या विकारांचं उदाहरण आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू माणसाच्या निर्मिती इतकेच जुने आहेत. हेच यामधून श्री गुरुचरित्र सूचित करतं. कामामधून आसक्ती वाढते, आसक्तीमधून मोह निर्माण होतो, मोहातून लोभ आणि मद जन्माला येतात आणि शेवटी मत्सर आणि क्रोध माणसाला नरकाकडे घेऊन जातात. वज्रबाहूच्या राणीच्या कृतीत हे सगळे विकार स्पष्ट दिसतात. राजसत्तेचा मद, सौंदर्याचा अभिमान आणि मत्सराची ज्वाला यांनी ती आंधळी झाली आणि तिने धर्म, नीतिमत्ता आणि करुणेचा त्याग केला. अन्यायाने मिळालेलं सुख क्षणिक असतं आणि अशा पापकर्मांचं फळ कधीही चुकत नाही. इथे वाचकाला आत्मपरीक्षणाची संधी मिळते. षड्रिपूंवर विजय मिळवणं हाच खरा धर्ममार्ग आहे. हेच या अध्यायातून श्री गुरुचरित्र अधोरेखित करतं. गुरुदैव दत्त.